एफडी आपल्या सर्वांना सुरक्षित वाटत असल्याने एक मोठी रक्कम अनेक जण एफडी करून असतात। वरिष्ठ पदावर नोकरीला असलेले माधव आपटे सर ही 1 कोटीच्या एफडी सांभाळून होते। वरिष्ठ व्यवस्थापकीय पदावर कार्यरत असल्याने त्यांचे वार्षिक उत्पन्नही 30% स्लॅबमध्ये येत होतं। टॅक्सपोटी जाणारे काही लाख त्यांना जिव्हारी लागायचे, मात्र त्यांचे उत्पन्न सॅलरीमधून येत असल्याने आणि तीही वार्षिक 40 लाख असल्याने टॅक्स वाचवायला काही जागाच नव्हती। बायको ही कमवती असल्याने तीही 30% स्लॅबमध्ये होती, त्यामुळे तिच्या नावावर एफडी ठेवून काही फायदा होणार नव्हता। पण त्यामुळे एफडीवर त्यांना मिळत असलेले 7% व्याज म्हणजे वार्षिक 7 लाख व्याज, त्यातील 1 रुपयाही त्यांना वापरावा लागत नसूनही 2,10,000 रुपयाचा टॅक्स त्यांना दरवर्षी ह्या 1 कोटीच्या एफडी पोटी द्यावा लागत होता। त्यावर ते म्हणाले की त्यांना या रकमेवर कोणती रिस्क घ्यायची इच्छा नाही, त्यांनी ती रक्कम एफडी करून ठेवली आहे, इतका टॅक्स भरतोच, त्यात अजून 2 लाख, पण मला इमोशनल आधार हवा आहे, ह्या रकमेवर मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही। मी आपटे सरांना म्हणालो काही हरकत नाही, म्युच्युअल फंड म्हणजे केवळ शेअर बाजार ही संकल्पना आधी मनातून बदला। अगदी गव्हर्नमेंट सिक्युरिटी, पब्लिक सेक्टर बँक आणि पब्लिक सेक्टर कंपन्या ह्या डेट पेपर इश्यू करत असतात, त्यात गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाबाबत तुम्हाला माहिती आहे का? तर म्हणाले नाही, पण डेट फंड्स आजकाल जोखमीचे झाले आहेत, हे मी ऐकलं होतं। मध्यंतरी फ्रँकलिन टेम्पल्टनच्या काही डेट फंड्समध्ये जसा प्रॉब्लेम झाला आणि वेळेवर लोकांना जेव्हा पैसे हवे होते तेव्हा मिळू शकत नव्हते, तसे मला काही करून घ्यायचे नाही। तेव्हा मी त्यांना समजावले की डेट फंड्स अनेक प्रकारचे असतात, त्यात तुम्ही म्हणताय त्या फ्रँकलिन टेम्पल्टनच्या डेट फंडांच्या योजना ह्या काही खाजगी कंपन्यांमध्ये डेट म्हणजेच एफडी सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या होत्या। सरकारी डेट म्हणजेच सरकारी बॉन्ड्सपेक्षा 2% जास्त परतावा त्यात मिळू शकत होता, पण असे पैसे अडकूही शकतात। जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे पैसे गुंतवायचे असतील तर 1-2% जास्त मिळवायच्या आमिषामागे का जावे? जर स्थिर परतावा देणारे डेट फंड्स आपण आपल्या जंगलातील हरण आहेत असे जर मानलं तर सोनेरी हरण पाहून सीता जशी भुलली तसे अनेक जण 1-2% जास्त मिळवायला भुलतात आणि पतसंस्था असे खाजगी डेट फंड्स यामध्ये जातात। मात्र एक गोष्ट समजून घ्यावी की हे पैसे आपण फक्त महागाईचा दर मॅचअप करता येईल इतकाच प्रयत्न, इतकीच अपेक्षा ठेवावी। हे पैसे वाढवण्यासाठीची गुंतवणूक नसते। जर सुरक्षितता हवी असेल तर पूर्णपणे सुरक्षाच पहिली जबाबदारी मानणाऱ्या योजनांचा विचार करावा। सरकारी बॉन्ड्स, सरकारी कंपन्या ह्या आपल्याला काही 8-9% वर परतावा देणार नाही, अगदी मानून चला 6% देतील, म्हणजे अगदी एफडी पेक्षा 1% कमी जरी मिळाला तरी त्यातून मिळणारे फायदे खूप मोठे आहेत। एक म्हणजे सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाईल, त्यामुळे शेअर बाजार वाढो किंवा पडो त्यात 1 रुपयाही गुंतवलेला नसेल। स्थिर साधारण 6% पर्यंतचा परतावा जरी आपण कॅल्क्युलेशनला पकडला तर 1 कोटीवर दरवर्षी 6 लाख तरी मिळतील। तुम्ही आता म्हणाल मला तर 7 लाख मिळत होते, यात 6 लाख मिळू शकत असतील तरी मी का जाऊ? तर एक मुद्दा नीट समजून घ्या की अजून तुम्हाला 10 वर्ष निवृत्तीला आहेत, म्हणजे पुढील 10 वर्ष तरी त्यातून रक्कम काढून घ्यावी लागणारच नाहीये। जितका काळ तुम्ही कोणती रक्कम काढून घेणार नाही आहात तुमचे पैसे चक्रवाढ वेगाने त्यात वाढत राहतील आणि दरवर्षी जी 2,10,000ची टॅक्स लायबिलिटी जनरेट होते ती पहिली थांबेल, ती होणार नाही। दरवर्षी तुम्हाला 2,10,000 रुपये हातात जास्त येतील। सर 2,10,000 रुपये दरवर्षी 5 ते 7 दिवसाच्या सहकुटुंब ट्रिपचा खर्च होईल, इतकी रक्कम तरी नक्कीच आहे। आणि जर या रकमेचा तुम्हाला काही उपयोग नसेल तर दरवर्षी 2,10,000 आपण इक्विटी फंड मध्ये गुंतवण्यासाठी 17,500 रुपयाची SIP वाढवू शकतो। 10 वर्ष SIP करून ह्यात 21 लाख गुंतवले जाऊन तुमच्या निवृत्तीला
40,65,000 रुपये अधिकचे जमलेले असतील, जे की आपण केवळ टॅक्स पोटी देत आहोत ती रक्कम वाचून गुंतवल्याची ही किंमत ठरू शकते. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना आपण युनिट विकत घेत असतो, त्यामुळे त्यात होणारे ॲप्रिसिएशन ही युनिटची किंमत वाढवत जाणारी आहे. त्यामुळे आपल्याला व्याज मिळत नाही तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळत राहते आणि व्याज हे पूर्णतः टॅक्सेबल आहे. मात्र रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे मात्र जोवर आपण पैसे काढून घेत नाही तोवर त्या टॅक्स लागूच होत नाही. त्यावर आपटे सर म्हणाले, पूर्वी 3 वर्ष थांबल्यास आपल्याला इंडक्सेशन बेनिफिट होते, तेही आता डेट फंड्स मध्ये राहिले. सर मान्य आहे, आधी 2 फायदे होते, त्यातील एक फायदा आता नाही राहिला. मात्र अजून भारतात व्हॅल्युएशन टॅक्स सिस्टीम नाही जशी विकसित देशांमध्ये असते. तोवर हा दुसरा फायदा तर आहे, जो केवळ आपण भरत असलेल्या टॅक्सला वाचवून तुमच्यासाठी 40,65,000 अधिकचे मिळू शकणार आहोत. आपण विकसित देश होण्यासाठी सरकारचे टार्गेट ही स्वतंत्र भारताच्या 100ला आहे आणि त्याला अजून 25 वर्ष तरी बाकी आहेत. त्यावेळीही कोणतेही सरकार आपल्याच लोकांना पूर्वलक्षी प्रभावाने टॅक्स लावत नाही. जसे आता ग्रँडफादरिंग देऊन सरकारने शेअर बाजारातून झालेल्या फायद्यावरही टॅक्स आणला, तो काही आतापर्यंत झालेल्या संपूर्ण फायद्यावर नव्हता. त्यामुळे ही गोष्ट तुमच्या प्रचंड फायद्याची ठरेल. आपटे सर म्हणाले, मला दरवर्षी 7 लाख व्याज येते, त्याचा टॅक्स वजा करून आपण दरवर्षी जे व्याज मिळतं ते शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवतोच. मग मला जर पैसे दरवर्षी गुंतवण्यासाठी काढावे लागत असतील तर ते करायला मला टॅक्सचा फायदा कसा काय मिळणार? सर, तीच तर खरी गंमत आहे. तुम्ही 7 लाखाचा 30% टॅक्स सोडून 4.9% व्याज म्हणजे 4,90,000 व्याज SIP पद्धतीने गुंतवण्यासाठी तुमची दरमहा 40,000ची SIP सुरू आहे. आपण 40,000 दर महिना SIP ऐवजी 50,000 रुपये STP म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन घेऊ शकतो, ज्यामुळे आपल्याला 5% आज गुंतवले जात आहेत त्याऐवजी 6% गुंतवता येतील. जेव्हा बँक अकाउंटमधून दरमहा गुंतवणूक होते तेव्हा त्याला SIP म्हणतात, पण जेव्हा एका फंडामधून दुसऱ्या फंडामध्ये पैसे जातात तेव्हा त्याला STP म्हणतात. ह्या STP मुळे तुमच्या 1 कोटीवर मिळणाऱ्या किमान 6%ला आपण गुंतवू शकू. आपटे सर म्हणाले, मग पुन्हा टॅक्स लागेलच ना? आपटे सर, यही तो खास चीज आपको समझा नहीं है. तुमच्या बालपणी इराण्याच्या हॉटेलात केक खाल्ला असेल, तेव्हा केक मागवल्यावर एक प्लेट त्यामध्ये रंगीबेरंगी 8 ते 10 केक वेटर समोर आणून ठेवायचा. समजा तुम्ही त्यातील एकच केक खाल्ला तर तुम्हाला एकच केकचे बिल हे द्यावे लागायचे. पूर्णच्या पूर्ण सर्व केकचे बिल नव्हते ना. मात्र FD वरील व्याज ह्या प्रकारात आपण एक केक म्हणजे एका वर्षाचे व्याज फक्त काढून घेतले काय आणि व्याजासकट सगळी रक्कम काढून घेतली काय? आपल्याला व्याजासकट सर्व रक्कम काढून घेण्यासारखाच टॅक्स दरवर्षी आपण पैसे काढो अथवा न काढो आपल्याला दरवर्षी पूर्ण टॅक्स लागू होतो. इथे मात्र जितकी रक्कम काढून घेतली जर ती 6 लाख असेल तर त्या 6 लाखामध्येही 6%च प्रॉफिट बुक झालेला दिसेल. म्हणजे केवळ 36,000 प्रॉफिट बुक केलेला असेल. म्हणजे 36,000चे 30% टॅक्स स्लॅब प्रमाणे केवळ 12,000 रुपये टॅक्स लागू होईल. दरवर्षी 6 लाख झालेला फायदा तुम्ही काढून घेऊनही तुम्हाला वर्षाला केवळ 12,000 टॅक्स द्यावा लागेल, जो तुम्ही या क्षणी 2,10,000 दर वर्षाला देतात आणि कर वजा करून 4,90,000च मिळवतात. तेही 1 लाख जास्त म्हणजे 6 लाख घेऊ शकाल. इतकेच नाही तर अचानक पैसे लागले तर तुम्हाला FD मोडावी लागेल आणि जितकी FD मोडली जाईल त्याची 1% व्याज रूपाने घेतलेली पेनल्टी तीही कापली जाईल. इथे एका महिन्याच्या वर तुम्हाला कुठलंही लॉक इन नाही. म्हणजे जास्तीत जास्त 30 दिवस, त्यानंतर तुम्हाला कोणत्याच प्रकारचे लॉक इन पेनल्टी नाही. म्हणजे किती रक्कम काढा
कोणी त्यावर 1 रुपयाही पेनल्टी म्हणून वाढलेल्या रकमेतून काढून घेणार नाही. जितकी रक्कम काढून घेऊ त्यात झालेल्या फायदे इतकीच रक्कम टॅक्सेबल म्हणून धरली जाईल. FD वर मात्र आपण पूर्ण रक्कम वापरल्यासारखा टॅक्स दरवर्षी देत आहोत. मला अजूनही कळत नाहीये की 6% वाढलेले असूनही मला टॅक्स 6 लाखाच्या 30% म्हणजे 1,80,000 न म्हणता तू 12,000 कसा काय म्हणत आहेस, असं आपटे सरांनी विचारल्यावर मी त्यांना म्हणालो, आपटे सर, गुंतवणूक करत असताना आपण असेट विकत घेत असतो. 1 कोटी रुपयांची तुमची असेट आता 1,06 लाखाची झाली आहे. आता जर तुम्ही फक्त 6 लाखाचा त्या असेटचा तुकडा विकत असाल तर तुम्हाला टॅक्स पूर्ण 1,06 लाखाच्या असेट विकल्यासारखा का लागेल. समजा तुम्ही 1 कोटी रुपयाची जमीन विकत घेऊन 1,06 लाखाची झाल्यावर त्यातील केवळ 6 लाखाच्या जमिनीचा तुकडा विकत असाल तर त्या 6 लाखाच्या जमिनीच्या तुकड्याची विकत घेण्याची किंमत आणि विकण्याची किंमत लागू होऊन केवळ टॅक्स त्या 6 लाखाच्या तुकड्यावरच मर्यादित राहील. अगदी तसेच इथेही फक्त 6 लाखाचा तुकडा विकलेला दिसेल आणि त्यात झालेला प्रॉफिट म्हणजे साधारण 36,000. इतक्याच रकमेवर दरवर्षी टॅक्स जनरेट होऊन केवळ 12,000च टॅक्स लागेल. आपटे सर म्हणाले, तू तर माझा बिरबल आहेस. बिरबल हुशार सल्लागार होता म्हणून अकबर मोठा बादशाह होऊ शकला. माझ्याही सांपत्तिक परिस्थितीचा बिरबल तू असल्याने माझा आर्थिक उत्कर्ष होत आहे. तुमच्याकडेही अर्थसमीर सारखा बिरबल असायला हवा, तरच तुमचंही आर्थिक राज्य समृद्ध होईल. तुमचे आर्थिक नियोजन अर्थसमीर कडून करून घेण्यासाठी आजच संपर्क साधा. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.